आज ज्या ताकदीनं माझे सगळे सहकारी, माझ्या झाशीच्या राणी, आमच्या लाडक्या बहिणी एका हाकेवरती ह्या ठिकाणी उपस्थित राहिल्या, सर्व माझा मित्रपरिवार उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो। आज ही भूमिका मांडत असताना आपलं महाराष्ट्राचं दैवत, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज परत एकदा अभिमानानं सांगावंसं वाटतं, भारताचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, आनंदजी दिघे साहेब सर्वसामान्य समाजातील, मराठा समाजातील, गरिबीतील असलेला हा माझा नेता, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे, आणि ह्या ठिकाणी अशा कठीण प्रसंगात मागच्या वर्ष 2 वर्षामध्ये मला साथ देत असलेले माझे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख दत्तांना साळुंके, आपले बाळासाहेबजी पाटील हांडोरीकर, अण्णासाहेब देशमुख, बिभीषण अण्णा खामकर, बाबूराव घुले, त्यानंतर महिलांच्या प्रतिनिधी अर्चनाताई दराडे, आमचे कार्यकर्ते बाळासाहेबजी मांगले, सत्यवानजी गपाट, बालाजी गुंजाळ, आमचे अण्णासाहेब जाधव, प्रवीण गायकवाड, निलेश चव्हाण, राहुल डोके, अलकाताई भालेकर, अश्विनीताई भगत, सारिकाताई अंधारे, घोगरे सर, सुनीलराव जाधवर, महादेव आखाडे, महादेव अंधारे, सुनील भोयरे, युवराज हुंबे, नागनाथ नायकोडी, आमचा शिवारा तो 24 तासच असतो, वैजनाथ ममाने, जयदेव गोपने, उद्धवजी साळवी, विकी चव्हाण, एवढे नावं घ्यावीच लागत नाही तर परत राग यायचा। आणि ह्याच्याशिवाय सुद्धा जे व्यासपीठावर नाहीत, समोर बसून ऐकतात, आता आमचा दिलीप तेलंग अतिशय लाडका माझा बसलाय समोर, ते म्हणजे माझं नाव कसं नाही, असे सगळे असंख्य कार्यकर्ते, ह्या सर्वांच्या साक्षीनं मी काही गोष्टी, काही खंत असतील, काही व्यथा असतील, हे आपल्या समोर मांडतोय। कारण राजकारण आमचा पिंड नाहीये आणि सगळ्यांचं दुःख एकच आहे की ह्यांना कोणी राजकारणात यायला सांगितलं। मग हा सावंत असेल, हे आमचे संजय नाना असतील, आमचा जाकीर बाई असेल, ह्यांचा काय संबंध आहे राजकारणाचा? कोण हे काय खानदानी आहेत राजकारणातले? हे वारसदार आहे का? ह्यांना वारसा आहे का राजकारणाचा? ह्यांचा काय संबंध आहे राजकारणाचा? राजकारण करायची मक्तेदारी ही आमची, का तर आम्ही खानदानी राजकारणी आहोत। वर्षानुवर्षे 30-40 वर्षे जनतेला मातीत घालायचा अधिकार आमचा आहे, ह्यांचा नाही। ह्यांना कोणी राजकारणात यायला सांगितलं? आणि 40 वर्षाची तुमची कारकीर्दच ह्या लोकांना जन्म देऊन गेली, हे त्यांनी विसरू नये। त्यांचा कुणाचाही राजकारणाचा संबंध नव्हता, मान्य आहे आम्हाला, पण राजकारणात ह्यांना जन्म कोणी दिला? राजकारणात ह्यांना जन्म तुम्ही दिला, तुमच्या कर्तृत्वानं दिला, तुमच्या कर्मानं दिला, हे मानावंच लागेल। कारण आज हे अभिमानानं ही लोक सांगतायत, आता सध्या सुद्धा सांगतायत चालू, की धाराशिव जिल्हा हा भारतातला 3 नंबरचा मागासलेला जिल्हा। काका, अण्णासाहेब बरोबर आहे, जिथं तुम्ही मांडीला मांडी लावून बसत होता त्यांचंच कर्तृत्व होतं नाही। जिल्हा मागासला ठेवायचं काम कोणी केलं? तुम्हीच केलं। आणि तुमच्या वरिष्ठांनी केलं, तुमची पिढी तेच करते, वेगळं काय? आणि म्हणून कुणाला तरी यावं लागतं, जनता कुणाला तरी पदर पकडते आणि त्याला पुढं करून सांगते की हा आमच्यावर अन्याय करतो, कुणीतरी उभा राहणं गरजेचं आहे। पण आतापर्यंतची जर व्यवस्था आपण बघितली की असंतोष भरपूर असतो, त्याला वाचा फोडणारा कोणीतरी लागतो। पण इतिहासकालीन आतापर्यंत शब्द प्रचलित झालाय, छत्रपती जन्माला पाहिजे पण तो शेजारच्या घरात, म्हणजे त्याची फळं आपल्याला मिळाली पाहिजे। स्वराज्य त्याचे सर्व जे काही
फायदे आहेत ते मिळाले पाहिजे, पण त्याचे जे कष्ट आहेत ते दुसऱ्याच्या घराला, जिथं जन्मला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, तिथं त्याला भोग जे जे असतील ते त्याला मिळले पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल 2019ला माफक काम होतं, शिवजल क्रांती असेल, आणखी छोटी मोठी कामं असतील, त्याच्यात तुम्ही 33,000 मतांना निवडून दिलं. काम नाही, निवडून दिलं 33,000. परत काम केलं प्रचंड. मी परत परत आव्हान करतो ह्या व्यासपीठावरनं माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि जे कोणी लपून छपून ऐकत असतील त्यांना, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत ह्या मतदारसंघात जो निधी आलाय तो एकत्र करा आणि तानाजी सावंत आणलेला निधी एकत्र करा. त्याच्यापेक्षा 1 रुपया जर जास्त नसेल तर मी आता सुद्धा राजीनामा द्यायला तयार आहे. माहिती घ्या. हे सगळं केल्यानंतर सुद्धा, एवढं काम केल्यानंतर सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा, कुणाला अटॅक होतोय, कुणाला काय होतंय मतमोजणीतनं, आणि त्यावेळेस फक्त 1,000-1,500 मतांना आपण निवडून येतो. ही माझी खंत आहे, ही माझी शोकांतिका आहे. राहिला विषय ह्या मंत्रिपदाचा, मला त्याच्याशी काय देणं घेणं आहे. कारण मंत्रिपद हे जनतेच्या हृदयात असलं पाहिजे, त्याच्यावरती राज्य करणार असलं पाहिजे. त्या मंत्रिपदाचं तुम्ही सोडा, ते काय माझ्या दृष्टीनं फारसं महत्वाचं नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे, ही खंत आहे. मग मला तेच विचारायचं होतं की बाबा जनतेला का कळत नाही ह्या गोष्टी. विकास तुमच्या उंबऱ्यापर्यंत आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या गावाला स्मशानभूमी केली नाही 25 वर्षात, ज्या माणसानं स्वतःच्या गावची पाणी पुरवठ्याची योजना 25 वर्षात केली नाही, 2 गोष्टी. तिसरी गोष्ट, जो माणूस स्वतःच्या समोरचा जर रस्ता उकडला असेल तर तिथं स्वतःच्या खर्चानं पाठीवर मुरुम टाकत नाही, आणि इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस तुम्ही सर्वजण अशाच लोकांना साथ का देता. कदाचित हे प्रारब्ध आहे का ह्या लोकांचं, जे स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी राब राब लाभतात. माझा कार्यकर्ता राब राब राबतो, उन्हातानात थांबतो, त्याच्या बोलण्याला किंमत नाही, त्याच्याकडं कामं करून घेण्यापुरतं त्याच्या पुढे यायचं, त्याचे उपकार मानायचे, आभार मानायचे. आणि ज्या वेळेस आपला हक्क बजावायची वेळ येते मतपेटीतून, त्यावेळेस कुठल्या तरी आभासी जगात जायचं, भूलथापाला बळी पडायचं, आणि त्यावेळेस बटन मात्र वेगळं दाबायचं, आणि ही अवस्था आपल्यावरती ओढून घ्यायची. ह्याची खंत आहे मला. आणि माझ्या जनतेने जर मला सांगितलं साहेब तुम्ही उभा राहू नका, किंवा माझ्या ह्या सर्व प्रेम करणाऱ्या लोकांना सांगितले साहेब तुमची गरज नाही, राजीनामा द्या, या सगळ्या मंडळीला माहित आहे 1 सेकंदाचा विचार न करणारा माणूस आहे, 2 मिनिटात मी राजीनामा देतो. कारण जिथं लोकांना माझी गरज नसेल तर मलाही त्या ठिकाणी काम करायची इच्छा नाही. आलं लक्षात. हा अतिशय साधा मुद्दा आहे. माझ्यासाठी अख्खा भारत आहे, माझ्यासाठी काम करायला अख्खं जग आहे. आज ह्या जगामध्ये किंवा भारत देश सोडल्यानंतर माझ्या संस्थेतले जवळपास 5 ते 7,000 विद्यार्थी आज परदेशात मोठ्या पदावर बसवलेले आहेत. काम करायला अख्खं जग रिकाम आहे, विश्व आहे. एकाच ठिकाणी काम करायला पाहिजे असं काय नाही. जिथं पाय टाकू, जिथं उभा राहू तिथून लाईन लावणारा हा तानाजी सावंत एवढं डोक्यात ठेवा. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर, नाना आमचे जाकीरबाई एकत्र काय येतात, काय कारण आहे एकत्र यायचं. सर्वपक्षीय, आपल्या पक्षातील सुद्धा, शिवसेनेचा फुटलेल्या गटाचं मी बोलतच नाही, आपल्या पक्षातील सुद्धा शिवसेना शिंदे गट आमदारकीला विरोधात होते हे मान्यच करावं लागेल. आणि काल झालेल्या नगर परिषदा, परांडेचे असेल, माझ्या भूमचे असेल, ह्या दोन्ही ठिकाणी ते विरोधातच होते, आमदारकीला झाकून होते. आणि कालच्या नगर परिषदेला त्यांचं खरं रूप आपल्या सगळ्यांना दिसलं. हे वास्तव आहे. आणि मग मी असं म्हणेन, परत जे खंत आहे ती खंत आहेच. ज्यावेळेस महापूर आला, अतिवृष्टी झाली, मी आलो नाही, माझी खंत होती, 6 महिने अगोदर मी आलो नाही. पण ज्या वेळेस माझ्या जनतेवरती संकट ओढवलं त्यावेळेस पहिला उडी घेणारा हा तानाजी सावंत त्या ठिकाणी होता. हे काय भाषणबाजी नाही, हे वास्तव आहे. आणि मग मला सांगा नाना, माझे